महादेव, अरे तू इथे काय करतो? ऑफिस मध्ये नाही आलास तो? ए ए ए महादेव, काय झालं? नाही कोण? संदीप? काय झालं त्याला? तसं काही झालंच नव्हतं साहेब. अंगात बारीक ताप होता, अशक्तपणा होता. डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरनी तपासलं, रक्ताची चाचणी केली आणि सांगितलं तर धक्काच बसला साहेब. काय झालं? शांत हो तू. महादेव सांग काय झालं? साहेब ते म्हणाले ल्युकेमिया का काय ते असतं ते झालं. काय? कसं झालं साहेब, कसं झालं? आणि यावर उपाय काय म्हणाल तर म्हणाले ते ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागेल आणि ते बोन मॅरो का काय ते करावं लागेल म्हणाले साहेब. आणि सगळ्यात पहिलं ऑपरेशन करावं लागेल साहेब म्हणाले. ऑपरेशन करावं लागेल. हे महादेव मला सांग की डॉक्टर काय म्हणाले, किती खर्च येईल? सुरुवातीला 50,000 तयार ठेवा, बाकीचं नंतर सांगतो म्हणाले. नक्कीच साहेब, नक्कीच. मला वाटतं हे प्रकरण काही लाखांच्या घरात जाणार. मला सांगा साहेब, एवढे पैसे मी कुठून आणू साहेब, कुठून आणू? माझं एकुलतं एक पोरग आहे साहेब, एकुलतं एक पोरग आहे. त्याला वाचवा साहेब, त्याला वाचवा साहेब. नाही महादेव तू शांत हो. अरे असं हातपाय गाळून काही होणार नाही. हे बघ, काहीतरी मार्ग निघेल. आपण पैशाचं पाहू ना. हे बघ महादेव, मला सांग, या क्षणाला तू किती पैसे उभे करू शकतोस? माझ्याकडे कुठून आलेत पैसे? की दमडी देखील नाहीये साहेब माझ्याकडे. ते बायकोचे दागदागिने विकले तर काय 5-10 हजार जमतील तेवढे. तो ठीक आहे, तू निघ आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर. पण साहेब मी सांगतो तेवढं ऐक फक्त. मी पाहतो काय करायचं. निघतो. तो साहेब. नाही ग ज्योती, पण मला खरंच शक्य नाही. पण का? मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण अगं आमच्या विनीचं शूट आहे आणि मी तिला प्रॉमिस केलंय की तिला हवी ती मदत मी करेन म्हणून. म्हणजे त्याच दिवशी त्याच वेळेला तिला शूटिंग आहे? नाही असंच काय नाही, पण म्हणजे त्याच दरम्यान कधीतरी. काय भाव खातोयस रे? म्हणजे मला मान्य आहे तू भावी जावई वगैरे होणार आहेस, पण एवढा कशाला नखरा करतोयस? एक कमो असं काही नाही, पण त्या दिवशी कदाचित. ठीक आहे, कदाचित तुला जावं लागलं तर तू जा विनीला मदत करायला, पण कदाचित जावं लागलं नाही तर मात्र तू पार्टीला ये का? तरीही तू कदाचित येणार नाहीयेस? नाही म्हणजे बघतो. राकेश प्लीज. ओके, तू इतका आग्रह करतेस तर आय ट्राय. यू नो व्हॉट, बर्थडे पार्टीला एक सरप्राईज आहे. काय? ए म्हणजे हिंदी फिल्म मध्ये करतात तशी आपल्या लग्नाची सरप्राईज अनाउन्समेंट वगैरे नाहीये ना? प्लीज, प्रीतीचा बॉयफ्रेंड येणार आहे. काय? आमची प्रीती प्रेमात वगैरे पडली आणि तो त्या दिवशी येणार आहे म्हणे. व्हॉट आर यू सेइंग? म्हणजे तुम्हाला न येऊन चालणारच नाही? एक्झॅक्टली, म्हणजे तू त्या दिवशी येतोयस नक्की. अच्छा, मी तुला अजून आग्रह वगैरे करायला हवाय का? हा, म्हणजे ऍक्च्युली आणखीन आग्रह केलास तर आवडेल मला. ये ना प्लीज. एनिथिंग फॉर यू. बाबा झोपला नाहीत अजून? नाही अगं, जरा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? महादेवचा प्रॉब्लेम झालाय. काय झालं आता त्याला? नाही, त्याला काही नाही झालं. त्याचा मुलगा संदीप, त्याचं आता लवकरच ऑपरेशन करायला हवंय. कसलं? ल्युकेमिया. काय? अचानक डिटेक्ट झाला. आता
ब्लड कॅन्सर म्हटल्यानंतर ब्लड ट्रान्सफ्युजन, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे सगळं करावं लागणारच. ऑपरेशनच्या आधीचा खर्च साधारण 50,000 आहे आणि ऑपरेशन झाल्यानंतर सगळं धरून काही लाखांचा खड्डा आहे. बापरे, कठीणच आहे. मला तीच काळजी वाटते की एवढे पैसे महादेव आणणार कुठून. दुसरं काही असतं तर आपल्याला सांगता आलं असतं की आमच्याकडे पैसे नाही आहेत, पण हा त्याच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण बाबा, काहीतरी मार्ग निघेलच ना. म्हणजे काही सेवा संस्था आहेत किंवा ओळखीची माणसं. महादेवच्या ओळखीचे आपण आहोत. आपण एवढी मदत करू शकतो का? आपण शक्य होईल तेवढं करू, पण एवढे लाख आणायचे कुठून? बाबा, मी पण काहीतरी प्रयत्न करते. बघते आमच्या एडिटरशी बोलून की काहीतरी पेपरमध्ये जाहिरात छापून येईल तर. आपण सगळेच प्रयत्न करतो आहोत. पण मला एक नेहमी प्रश्न पडतो असं की या देशात हेल्दी आयुष्य फक्त श्रीमंतच जगणार का? सगळी दार पैशानेच उघडली जाणार? बाबा, तुम्ही म्हणताय तशी परिस्थिती आहे, पण आता त्याला आपण काय करणार? बघू, आपण काहीतरी मार्ग काढू यावर. नाही, सध्या तरी माझं डोकं सुन्न झालंय. डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतोय. बाबा, तुम्ही काळजी करू नका. नक्की काहीतरी मार्ग निघेल. नक्की मार्ग निघेल. चल, जाऊन झोप जा. गुड नाईट. गुड नाईट. मैं कमिंग सागर? हाँ ये सागर, एक मिनिट. हां तुझ्या फॉरेन कंपनीजना मेल्स पाठवायला सांगितली होतीस ज्यांची पेमेंट आली नाहीत. हां त्यांना मेल्स पाठवलेली, त्याचा रिपोर्ट काय? तूच बघ. काय? यावरून तर असं दिसतंय की ही सगळी पेमेंट्स. येस सागर, येस. त्यांचं पण हेच म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे ही सगळी पेमेंट्स त्यांनी आपल्याला केलेली आहेत ऑलरेडी. म्हणजे गोवर्धन काका बोलत होते ते बरोबर होतं. सागर, सागर, आय फील आपण लिगल ऍक्शन घेतली पाहिजे. नाही आनंद, नाही. आनंद, तुला कळत कसं नाहीये? असं केलं तर ह्यात आपलीच माणसं अडकली जाणार आणि नाव खराब होणार ते कंपनीचंच. मग तुझ्या डोक्यात काय? एक तर अशी गोष्ट पुन्हा कधीही घडणार नाही याची खबरदारी घ्यायची. हे झालं ते होऊन गेलं, पण यापुढे मी असेपर्यंत कंपनीत असं कधीही घडणार नाही. ही यादी फायनल झाली माणसांची. आता इतकी माणसं येतील. ए बघ, हे पाटणकर नकोत. पाटणकर नकोत? नको. आणि हे सहस्रबुद्धे पण नकोत. सहस्रबुद्धे पण नको? नको. बर, मग राहिले आता चौधरी. चौधरी पण नको रे. चौधरी नकोत? अगं, चौधरी म्हणजे आपल्या अमितचे सासू सासरे, त्यांना न बोलवून कसं चालेल? अरे एरवी मी काहीच म्हटलं नसतं रे, पण आता प्रीतीने सांगितलंय ना, तिच्या बर्थडे फंक्शनला तिला जास्त माणसं नकोय. अरे हो, पण जवळची माणसं बोलवायची नाही. म्हणजे आता चौधरीनं बोलवलं नाही की अमित आणि त्याच्या बायकोला कनकलाही बोलवता येणार. हे असं करता करता तू म्हणशील की उद्या पार्टीला मीच नको. काहीतरीच बोलू नको. हा, हे बघ, आपण आपल्यातर्फे राकेश, मेघना आणि दिवाकर भाऊजींना बोलवलं आहे. त्याबरोबर सरदेसाई कुटुंबालाही बोलवूया आणि ती तिच्या मैत्रिणींना बोलवेल.
महत्वाच्या माणसांना बोलवून चांगलं ट्रीट करण्याची एक चांगली संधी वाया जाते याच्यामुळे. अरुण, ठीक आहे. अरे मी गप्पा काय मारत बसलोय का काय झालं? का काय, दिवाकर येणार आहे आता. मग ते तेवढं टेन्शन घ्यायचं काय कारण आहे? दिवाकर भाऊजी घरचेच आहेत. निकी, टेन्शन नाही, विचार. म्हणजे आज काहीतरी स्पेशल मीटिंग दिसते. निकी काय आहे, या दिवाकरचा मला अजून नीटसा अंदाज येत नाही. म्हणजे वाटण्या तर अजून झालेल्या नाहीत, पण तरीही दिवाकर नव्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवायला तयार झालाय. तेच आज नक्की करून घ्यायचंय मला. हॅलो. गोवर्धन काका, मी सागर बोलतोय. हां, बोल सागर. तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरली आहे. ज्या कंपनीजची पेमेंट दिसत नव्हती त्यांना आम्ही मेल पाठवली. काका, त्यांनी आधीच पेमेंट्स केलेली आहेत. सागर, जेव्हा ह्याच गोष्टी मी तुझ्या दिवाकर काकासमोर बोलायला लागलो ना, त्याने मला पद्धतशीरपणे दूर केलेलं आहे. हो, खरं आहे. मी काकाशी आता या विषयावर बोलणारच आहे. काय फायदा होणार त्याने? पण गोवर्धन काका, एक मिनिट समजून घे सागर. तू जेव्हा हे सगळे पेपर्स त्या दिवाकर काकासमोर ठेवशील तेव्हा तो निमूटपणे मान्य करेल असं वाटतं तुला? तुझं थेट ह्या गोष्टी त्याच्याशी बोलायला गेलास ना, तर ह्या गोष्टी लपवण्यासाठी तो आणखीन काही मार्ग काढेल. मग मी काय करू काका? हे सगळं थांबवायला या अशा परिस्थितीत मी काय करू? सागर, मी ऑफिसमधल्या काही सिनियर लोकांशी ऑलरेडी बोललेलो आहे. मी ज्या वेळेला कामावर होतो त्यावेळेला काही गोष्टी ह्या मी माझ्याच ताब्यात ठेवल्या होत्या, पण आता त्यात बदल होतोय. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डिलिव्हरी चॅलेंज. ती सगळी तू तुझ्या ताब्यात ठेव. डेअरीमधून बाहेर जाताना दुधाचा एक थेंब सुद्धा नोंद केल्याशिवाय बाहेर जाता कामा नये. हे जर केलंस ना तर बरेचसे गैरव्यवहार तिथल्या तिथे थांबतील. ठीक आहे, मी ही गोष्ट लगेच अंमलात आणतो. आणखीन एक गोष्ट सागर, बघ, हा व्यवसाय, तू जेव्हा प्रत्येक गोष्टीकडे संशयास्पद नजरेनं बघशील ना, तेव्हाच तिथे शिस्त राबवता येईल. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेव. ठीक आहे काका. काका, प्लीज तुम्ही माझ्या पाठीशी राहा. मग सगळ्या गोष्टी कशा मूळ पदावर आणतो मी ते बघा. विश ऑल द बेस्ट सागर. काय सागर, या कंपनीशी व्यवहाराचं नातं जरी संपलं असलं ना, तरी माझं रक्ताचं नातं अजून संपलेलं नाही. तेव्हा कधीही कुठल्याही गोष्टीची गरज भासली तर मला फोन कर. हो गोवर्धन काका. काका, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचं होतं. काय रे, बोल की. नाही, नको, आत्ता नको, नंतर कधीतरी. ठेवू फोन? बरं, ठीक आहे. गॉड ब्लेस यू. काय काय म्हणतो ऑफिस? मस्त. व्हेरी गुड. सगळं वातावरण अजून नवीन आहे, पण पप्पा जे टेन्शन होतं ना ते गेलंय. गुड. माझे बॉस, सगळे कलिग्स खूप कोऑपरेटिव्ह आहेत. व्हेरी गुड. आणि कामाचं काय? काम शिकते अजून, चुका होतात पण ठीक आहे. पप्पा, माझे बॉस आहेत ना व्यंकटेश सर, आय टेल यू, ही इज अन आयडियल बॉस. म्हणजे कसं आयडियल म्हणजे काय? म्हणजे मला खूप सांभाळून घेतात ते. मला म्हणाले, तू अजून नवीन आहेस,
म्हणून सगळ्या रुटीनची सवय व्हायला तुला थोडा वेळ लागेल. का तर तू उशिरा जरी आलीस तरी चालेल. हा असा बॉस आहे तो स्टाफला उशीर आहे म्हणून सांगतो. अरे एक्सेप्शनल केस. नाही चांगलं आहे पण जरा सांभाळून जा. ऑफिस मधली स्वप्न आहे ना पप्पा, ती पण मला हेच म्हणते की सांभाळून राहा. बरोबर ती सिनियर असणार तिला काही अनुभव आला असणार. हो पण पप्पा गंमत अशी आहे की ती जशी मला हिंट्स देते ना सांभाळून राहा, तसं मला बॉसही म्हणतो की ऑफिसच्या बाकीच्या स्टाफ पासून तू सांभाळून राहा. बरोबर आहे. हो पण मी आता ऐकू कोणाचं? आपण दोघांचं ऐकायचं आणि करायचं शेवटी आपलं. सांभाळून राहायचं. काळजी घ्यायची. टेन्शन घ्यायचं नाही पण काळजी घेणं आवश्यक आहे. काय वाजताय? अच्छा व्हाईट फँग. फर्स्ट क्लास कॉफी करून आण. अरुणराव, आवश्यक ते कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर तयार करा. या बिझनेसमध्ये मी पैसा लावतोच. दिवाकर साहेब, याचे चौपट पैसे वर्ष 2 वर्षात तुम्हाला मिळतील ही जबाबदारी माझी. हो तेवढा विश्वास आहे माझा तुमच्यावरती. पण दिवाकर साहेब, हे एवढे पैसे एकदम एकदम नाही काही. काय माहिती का, लहानपणी मला खाऊला पैसे मिळायचे ना, त्यातनं थोडे थोडे पैसे वाचून साठवायची सवय होती मला. तो गोवर्धन दूर गेल्यापासून थेंब थेंब करून एवढं पाणी साठवलंय मी. अहो शेवटी काय आहे, जो तळं राखणार तो पाणी चाखणारच ना. काय दिवाकर साहेब, हात जोडून पायावर डोकं ठेवतो, आता आशीर्वाद तेवढा द्या. काय बोलता अरुणराव तुम्ही? बरं, लवकरात लवकर मला काय ते कळवा. येऊ मी? शेवटी दिवाकर आणि मेघनाचं डोकं आहे. एकाच रुळावानं चालणार. पण बाबा तुम्हाला काय वाटतं, वाटणी कशा प्रकारे व्हावी असं काकाला वाटत असेल? अरे आपण विचार करायची गरजच नाहीये. ते उच्च शिक्षित, त्यामुळे व्यवहाराची बाजू त्यांच्याकडेच आणि आम्ही अशिक्षित मजूर, त्यामुळे प्रोडक्शन आमच्याकडे. ठीक आहे. ठीक आहे. मी मेहनत करीन. एका वर्षात प्रोडक्शन दुप्पट करून दाखवू आपण. आणि हे जे अंधाधुन कारभार चाललेत ना कंपनीत, हे नाही चालू देणार मी.